जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता कायम आहे. ग्रामीण भागातील 117 शाळा आजही शिक्षकाविना असल्याने विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणावर परिणाम होतो आहे. अनेक ठिकाणी दुसऱ्या शाळातील शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असली तरी ती तातडीने पूर्ण करून शून्य शिक्षकी शाळांवर कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त करावेत अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे. जळता गावाची रहिवासी आहे. जळता गावामध्ये प्राथमिक शाळा इथे दोनच शिक्षक आहेत. ते शिक्षक काही शिकू शकत नाही, कारण शिकवण्याचं कंडिशन म्हणजे जे प्रिन्सिपल आहे त्यांना ऑनलाईनचंच काम आहे आणि एक शिक्षक आहे ते स्वयंशिक्षक म्हणून आहेत. आता स्वयंशिक्षक म्हणून स्वतः देणार आहे आणि इथून काहीच शिक्षकाचं हे नाही आहे. आमचे लेकरं जे आहे ते अशिक्षितच असल्याने आज 5वी 6वी वर्गात जाऊनही मी त्यांना स्वतःचं नाव, शाळेचं नाव काहीच वाचता येत नाही, लिहिता येत नाही. तर आम्ही काही मारेगावमध्ये इथं काही शिकू शकत नाही. आमची कॅपॅसिटी नाही आहे शिकवण्याची. तर आम्हाला शिक्षक पाहिजे ना. आमचे लेकरं अशिक्षित आहे, वंचित आहे शिक्षणापासून. आम्ही रोजगार हमीचे म्हणजे रोजगार हमीचे आहोत. तर आम्ही काही स्वतःला खाऊ का लेकरांना शाळेमध्ये शिकवणार आहोत. आमची पुढची मागणी एवढंच आहे की आमच्या शाळेवर जे 65 विद्यार्थी आहे, 65 विद्यार्थ्यांना 2 शिक्षक काही शिकू शकत नाही. आमची एवढीच मागणी आहे की आमच्या शाळेवर 2 शिक्षक यांनी द्यायला पाहिजे. 2 शिक्षक 2 लेकराला एक आई वडील सांभाळू शकत नाही. 65 लेकरांना 2 शिक्षक का सांभाळणार आहे बा. तर आमची एवढीच मागणी आहे की आमच्या शाळेवर शिक्षक द्या आणि आमची लेकरं शिक्षणापासून वंचित आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सहाय्यक शिक्षक संवर्गामध्ये 6188 एवढी मंजूर पदं आहेत. कार्यरत शिक्षक संख्या 5311 असून सद्यस्थितीत 877 पदं ही रिक्त आहेत. 877 रिक्त पदासाठी 877 रिक्त पदापैकी 701 पदासाठी आपण पवित्र पोर्टलला जाहिरात अपलोड केलेली आहे आणि शून्य शिक्षकी शाळेची संख्या 131 नसून 117 आहे. शून्य शिक्षकी शाळेमध्ये संबंधित त्या शाळांचे जे केंद्र आहेत त्या केंद्रावरून अतिरिक्त शिक्षक घेतले जातात किंवा ज्या ठिकाणी जास्त लोक कार्यरत आहेत त्यापैकी एक शिक्षक हा शून्य शिक्षकी शाळेत टाकून तिथलं अध्यापन कार्य सध्या सुरू आहे.